ताई, कोण कुठला हा विक्रांत येऊन तुला काही बाई सांगतो आणि तू सुद्धा त्यांच्या नॉर्थ स्टार इंटरनॅशनल हायस्कूलमध्ये इंटरव्ह्यू द्यायला तयार होतेस. अगं पण उद्या जाऊन तो इंटरव्ह्यू तू पास झालीस तर किमान वर्षभर तरी तुला तिकडे नोकरी करावी लागेल. आणि आपल्या बाबांनी आपल्या माध्यमिक शाळेसाठी जी स्वप्न बघितली त्याचं काय? आणि कशावरून तू तिकडे नोकरी केल्यानंतरही ते आपली मराठी शाळेची जागा खाली करायला लावणार नाहीत? ताई, तू खूप भोळे बाबडेपणाने वागतेस म्हणून तुला असं वाटतं सारं जग तसं आहे, पण अर्थात तसं नाहीये. मला एक सांग, तो विक्रांत नोटीस घेऊन आला होता ना तुझ्याकडे? ओके, इंटरव्ह्यूचं कसं येऊन उपटलं मध्येच? मी सांगतो. त्याला तुझा फायदा घ्यायचा आहे, तुझ्या भावनांशी खेळायचंय. तुला कळत कसं नाहीये? आई, प्लीज एकदा विचार कर. ते ते चालू कर्जाचं मी बघेन. ते आपल्या बँकेत कसं फिरवून घ्यायचं ते मी बघतो. पण प्लीज त्या विक्रांतच्या जाळ्यात अडकू नकोस.